श्री हरिविजय कथासार अध्याय 32 नारदाचा विवाह, सांबाचा विवाह व सुभद्रा हरण. एके दिवशी नारदास विवाह करण्याची इच्छा झाली. नारदाने आपला गृहस्थ आश्रमी होण्याचा विचार सांगितला आणि ते म्हणाले, देवा, तुम्हाला हजारो स्त्रिया आहेत, त्यातली मला एक द्या, म्हणजे माझी संसाराची इच्छा पूर्ण होईल. कृष्णाने नारदाला सांगितले, महाराज, जिच्या घरात मी नसेल अशी माझी कोणतीही पत्नी आपण घेऊन जावी. पत्नी मिळवण्यासाठी नारदाने कृष्ण स्त्रियांची सर्व मंदिरे धुंडाळली, पण जिथे कृष्ण नाही असे घर सापडले नाही. मग त्याच्या लक्षात आले, श्रीकृष्ण विश्वव्यापी आहे हे मी विसरलो. तो लज्जित झाला आणि आता स्नान करून या विचारातून सुटावे म्हणून भागीरथी उतरून त्यांनी जलात उडी मारली. वर येतो तर त्याला सुंदर स्त्रीचे रूप प्राप्त झाले. नारदाची नारदी झाली. इतक्यात तेथे एक दैदिप्यमान पुरुष आला. त्यास पाहून नारदी मोहित झाली. त्याने नारदी बरोबर क्रीडा केली, त्यामुळे नारदी गर्भवती झाली. त्यानंतर गृहस्थाश्रमी तिला 60 पुत्र झाली. तीच प्रभव विभव आदी संवत्सरे होत. हे पाहून नारद म्हणाले, माझ्या हातून दुर्बुद्धीने घोर अनर्थ झाला म्हणून मला पश्चाताप झाला. शेवटी नारदांनी हरिस्मरण केले. मग स्नान करताच नारद पूर्वव्रत होऊन त्यांचे सर्व अरिष्ट दूर झाले. नारद पावन झाले. रुक्मिणीचा बंधू रुक्मी याला लावण्यवल्ली नावाची एक अत्यंत सुंदर व सुकुमार कन्या होती. ती त्याने कृष्णपुत्र प्रद्युम्नास अर्पण केली. त्याचप्रमाणे रुक्मिणीचा पुत्र रुक्मध्वज याने आपली सुंदर कन्या अनिरुद्धला दिली. या लग्नाचा समारंभ कृष्णाने तेथे मोठ्या थाटाने उरकला. इकडे हस्तिनापुरात दुर्योधनाने आपली कन्या लक्ष्मणा उपवर झाली म्हणून तिचे स्वयंवर आरंभिले. त्या समारंभात श्रीकृष्णाची पत्नी जांबवंती हिचा पुत्र साम आला होता. तथापि त्याच्या संबंधात राजे लढत असता कृष्णपुत्र सांबाने एकट्याने मोठा पराक्रम केला. दुर्योधन कन्या लक्ष्मणा हिचे हरण करून तो द्वारकेस निघाला. हे पाहताच तेथील जमलेल्या राजांनी एकोपा करून सांबास धरून कारागृहात ठेवले व तेथे स्वयंवर थांबविले. नारदांनी द्वारकेस जाऊन हे सर्व श्रीकृष्णास सांगितले. ते ऐकून बलरामास अत्यंत क्रोध आला. पण कौरव व पांडव आपले जवळचे नातलग आहे, तेव्हा त्यांच्याशी संधी करूनच मी लक्ष्मणेस घेऊन येतो असे श्रीकृष्णास सांगून बलराम सैन्यासह हस्तिनापुरात गेला व गावाबाहेर उतरला. त्याने दुर्योधनास सामोपचाराच्या सर्व गोष्टी सांगितल्या, पण कौरवांनी त्या मानल्या नाहीत. मग बलरामाने आपला नांगर हस्तिनापुराच्या मध्यभागी रोविला व तो जोराने हलविला. त्यामुळे सर्व नगर डळमळले, घरे धडाधड कोसळू लागले. मग दुर्योधन आपल्या बंधूसह बलरामाकडे गेला. त्यांनी त्याची क्षमा मागितली. भीष्म द्रोणाचार्य विनंतीवरून बलराम शांत झाले. दुर्योधनाने सांबाला सोडवून आणले. त्याने आपल्या लक्ष्मणा नावाच्या कन्येशी सांबाचा विवाह केला. तेव्हा त्या दंपतीस घेऊन बलराम द्वारकेस आला. एके दिवशी धर्म व द्रौपदी एकांतात असता एक ब्राह्मण अर्जुनाकडे आला आणि म्हणाला, माझ्या गायी चोरांनी पळवून नेल्या आहेत. यावेळी तुम्ही मला मदत कराल तर माझे कार्य होईल. हे ऐकून अर्जुन आपली अस्त्रे आणण्यासाठी शस्त्रागारात गेला. तेथे त्याने धर्म व द्रौपदीस क्रीडा करीत असताना पाहिले. अर्जुन ब्राह्मणाचे कार्य करून त्यांच्या गायी त्यास देईन. धनुष्यबाण घेऊन परत आल्यावर दोषाचे प्रायश्चित्त म्हणून वर्षभर तीर्थयात्रा करण्यास निघाला. तो हिंडत तीर्थयात्रा करीत करीत शंकराच्या काम्यक वनात आला. तेथे तो श्री शंकराचे ध्यान करीत बसला आहे. काही वेळानं कैलासनाथ तेथे आले आणि त्या दोघांचे युद्ध झाले. त्यावेळी अर्जुनाचे युद्ध कौशल्य पाहून श्री शंकर प्रसन्न झाले. हा अर्जुन आहे तरी कोण? हा अर्जुन आहे असे समजल्यावर त्यांनी अर्जुनाला कवचकुंडले किरीट अर्पण केला व मग शंकरास वंदन करून त्यांचा आशीर्वाद घेऊन पुढे दक्षिणेकडे तीर्थयात्रेस निघाला आणि हिंडत रामेश्वरी आला. तेथे हनुमंत होता. जवळच रामाचा सेतू होता. ते पाहून अर्जुनाने मारुतीस विचारले, श्रीरामचंद्रांनी बाणाचा सेतू का बांधला नाही? त्या शिळाचा सेतू का बांधला? मी जर त्यावेळी असतो तर बाणाचा भक्कम सेतू बांधला असता. ते बोल ऐकून मारुतीस राग आला आणि तो म्हणाला, तू बाणाचा सेतू बांध, मी त्यावर उडी मारतो.
व मग काय होते ते पहा. ताबडतोब अर्जुनाने 1 योजनेपर्यंत लांबीचा बाणाचा सेतू बांधला. तो मारुतीस म्हणाला, जर हा सेतू तू मोडून दाखविलास तर मी अग्निकाष्ठे भक्षण करीन. हनुमंतानेही उत्तर दिले, मी चिरंजीव आहे. मी हा सेतू मोडला तर मी तुझ्या ध्वजस्तंभावर निरंतर बसेन. हनुमंताने गगनात उडी घेऊन जोराने सेतूवर उडी मारली. त्यासरशी तो सेतू मोडून गेला. ते पाहून प्रतिज्ञेप्रमाणे अर्जुन अग्निकाष्ठे पेटवून उडी घेण्याकरिता तयार होत आहे. इतक्यात ब्रह्मन रूपाने श्रीकृष्ण तेथे आला. तेव्हा अर्जुनाने सर्व वृत्तांत सांगितला. तो ऐकून याला कोणी साक्ष आहे का असे मारुतीला विचारले. तेव्हा साक्षी कोणी नाही असे मारुतीने सांगितले. हे ऐकून श्रीकृष्णाने माझ्या देखत तू पुन्हा उडी मार असे मारुतीला सांगून आपल्या सुदर्शन त्या बाणाच्या सेतूखाली घातले. मग मारुतीनं पुन्हा उडी घेतली पण सेतू भंगला नाही. ते पाहून प्रतिज्ञेप्रमाणे अर्जुनाच्या ध्वजस्तंभी बसण्याचे मारुतीने मान्य केले. अर्जुन पुढे उत्तरेकडे तीर्थयात्रेला निघाला. बलरामाची व श्रीकृष्णाची भगिनी सुभद्रा अर्जुनास देऊ केली होती. परंतु अर्जुन फार दिवस तीर्थयात्रेस गेला आहे असे पाहून तो बेत बदलून तिला दुर्योधनास देण्याचा रामाने केला. परंतु श्रीकृष्णाच्या मनात तिला अर्जुनासच द्यावे असे होते. लग्नाची तयारी चालली असता अर्जुन तीर्थयात्रा संपवून तापसी वेशाने द्वारकेला आला. ही गोष्ट श्रीकृष्णाला कळाल्यावर त्याने 4 महिने द्वारकेस राहण्याची अर्जुनास विनंती केली. सर्व यादववीरांनी यतीचे दर्शन घेतले पण हा अर्जुन आहे असे कोणास कळू दिले नाही. बलरामाने प्रार्थना करून त्यांना आपल्या घरी आणून ठेवले. कृष्णाने अर्जुनास सूचना केली की महाशक्तीच्या यात्रेहून परत येताना माझ्या रथात बसून सुभद्राहरण करावी. महाशक्तीच्या यात्रेकरिता रैवतक पर्वतावर सर्व यात्रा पोहोचली. त्यात सुभद्राही होती. तापसी वेशधारी अर्जुन व श्रीकृष्ण एकाच रथात बसून आले होते. देवीचे पूजन झाले. सर्वांची भोजने झाली. हे पाहून श्रीकृष्णाच्या सूचनेप्रमाणे त्याच रथात सुभद्रेस बसवून तो रथ अर्जुनाने इंद्रप्रस्थाकडे त्वरेने वळविला. सुभद्रा नाहीशी झाली. तापसी तिला घेऊन पळाला अशी सर्वत्र एकच हाकाटी झाली. सर्व यादवी यतीचा पाठलाग करू लागले. तेव्हा अर्जुनाने आपले खरे रूप प्रगट केले. मारुती त्याचा ध्वजावर येऊन बसला. भरधाव रथ पळविला. यादवानंतर यादवावर तो विजयी बाण सोडू लागला. यादववीर त्याच्या माऱ्यापुढे टिकाव धरीनात. तेव्हा बलरामास क्रोध येऊन त्याने युद्धाची तयारी केली. पण कृष्णाने सुभद्रेची ओढ अर्जुनाकडे असल्याने ती त्यालाच देणे योग्य आहे अशी बलरामाची समजूत घातली. मग वसुदेवाने पार्थास व सुभद्रेस सन्मानाने बोलावून आणले. त्यांचा मोठ्या थाटाने विवाह लावला. नंतर अर्जुन सुभद्रेसह पुष्कर क्षेत्रात राहून 12 वर्ष पूर्ण भरताच इंद्रप्रस्थास जाऊन पांडवांना आणि द्रौपदीला भेटले.